नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.व्ही. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, व्यवसाय प्रशासन, पेपर क्रमांक 3, वित्त उत्पादन आणि प्रक्रिया कार्य, तेव्हा बी.कॉम, प्रकरण 2, वित्तीय नियोजन या प्रकरणाला आपण सुरुवात करत आहोत. वित्तीय नियोजनाची प्रस्तावना. प्रत्येक व्यवसायाचं नियोजन हा पाया असतो. नियोजनाशिवाय व्यवसाय म्हणजे पायाविना इमारत होय. तेव्हा व्यवसायाच्या प्रत्येक कार्यासाठी नियोजन हे आवश्यक असते. व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या तथा व्यवसाय संचालनासाठी निधींच्या पुरवठ्याच्या उपलब्ध निधींची तरतूद करणं हे व्यावसायिकांचं पूर्वनियोजन म्हणून आद्य कर्तव्य आहे. नियोजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने निधी उपलब्धतेच्या साधनांपैकी कोणत्या साधनातून किती निधी उभारायचा आहे त्याचे लक्ष ठेवावे लागते व त्यासाठी कार्यक्रम राबवावा लागतो. निधी उभारणेबरोबरच त्या तंत्राचा वापर, संगोपन, सुरक्षितता, वृद्धी इत्यादी सर्व गोष्टींचा समावेश नियोजनात करावा लागतो. वित्त नियोजन ही सतत बदलणारी प्रक्रिया आहे. उपलब्ध असलेल्या पैशाचा अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीनं वापर करण्याची योजना म्हणजे वित्त नियोजन होय. म्हणजे प्रत्येक व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यासाठी नियोजन हा पाया असतो. नियोजनाशिवाय कुठलाच व्यवसाय काम करू शकत नाही. कारण नियोजनाशिवाय व्यवसाय म्हणजे इमारतीला पाय नसणं असा त्याचा अर्थ होतो. व्यवसायाचा जो प्रत्येक कार्य जे आहे त्या प्रत्येक कार्यासाठी नियोजन आवश्यक असतं. व्यवसाय चालवण्यासाठी तसेच संचालनासाठी निधींची तरतूद करणे हे व्यावसायिकाचं पूर्वनियोजन म्हणून आद्य कर्तव्य आहे. वित्तीय नियोजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने जे काही निधी उपलब्ध असतात या उपलब्ध निधींच्या साधनांपैकी कोणत्या साधनातून किती निधी उभारायचा यासाठी नियोजन करावे लागते. निधी उभारणी केल्याबरोबरच विभिन्न प्रकारची तंत्र, संगोपन, सुरक्षितता, वृद्धी या सर्व गोष्टींचा वापर कशा प्रकारे करायचा यासाठी वित्तीय नियोजन करावं लागतं. वित्तीय नियोजन हे वित्तीय व्यवस्थापकाचं महत्त्वाचं काम आहे. उदाहरणार्थ, डॉक्टरांना औषध देण्यापूर्वी रुग्णास नेमका काय आजार आहे हे माहिती करून घ्यावं लागतं. त्याचप्रमाणे वित्तीय व्यवस्थापकाला वित्तीय नियोजन करण्यापूर्वी उद्योगाची नेमकी स्थिती काय आहे हे माहिती असलं पाहिजे. वित्तीय नियोजन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजे वित्तीय नियोजनामध्ये वित्तीय नियोजनासंदर्भात जी काही कार्य केली जातात ती सतत चालू असतात. उपलब्ध जो पैसा आहे या पैशाचा अधिक नफा मिळवण्याच्या दृष्टीनं वापर करण्याची योजना म्हणजे वित्तीय नियोजन होय. वित्तीय नियोजनाचा अर्थ बघूया. कोणत्याही व्यवसायामध्ये वित्त व्यवस्थापन महत्त्वाचं असतं. कारण कच्चा माल व यंत्राच्या खरेदीसाठी, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी वगैरे अनेक गोष्टींसाठी पैशाची गरज असते. जेव्हा गरज भासेल तेव्हा वित्तपुरवठ्याची खात्री करण्यासाठी विविध मार्ग व दिशा केवळ योग्य नियोजनातून उपलब्ध होतात. म्हणून एकूण वित्तीय गरजा ठरवणे व त्यासाठी लागणारे स्रोत निश्चित करणे ही वित्त व्यवस्थापकाची जबाबदारी असते.
व्यवस्थापन कार्याचा तो एक अविभाज्य भागही असतो. व्यवसायाचे यशापयश नियोजनावर मुख्यतः अवलंबून असते. नियोजन हा व्यवसायाच्या आर्थिक गरजा स्पष्ट करणारा आराखडा असतो. वित्तीय अधिकारी आणि इतर विभाग प्रमुख हा आराखडा डोळ्यासमोर ठेवून आपल्या विभागाच्या कार्याची आखणी करतात. म्हणजे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून विभिन्न प्रकारच्या खर्च भागवण्यासाठी व्यवसायामध्ये पैशाची गरज असते. जेव्हा गरज भासेल तेव्हा वित्तपुरवठ्याची गरज भासवण्यासाठी किंवा वित्तपुरवठ्याची खात्री करण्यासाठी विविध मार्ग व दिशा यांचं नियोजन करावं लागतं. म्हणून एकूण वित्तीय गरजा ठरवणे व त्यासाठी लागणारे स्रोत निश्चित करणे ही वित्त व्यवस्थापकाची जबाबदारी असते. व्यवस्थापन कार्याचा तो एक अविभाज्य भाग असतो. व्यवसायाचे जे यश अपयश आहे हे नियोजनावर अवलंबून असतं. हे नियोजन व्यवसायाच्या आर्थिक गरजा स्पष्ट करणारा आराखडा असतं. वित्त अधिकारी व इतर विभाग प्रमुख हा आराखडा डोळ्यासमोर ठेवून आपल्या विभागाच्या कार्याची आखणी करतात. त्यानंतर वित्तीय नियोजनाच्या व्याख्या बघूया. एर्जा सोलमन यांची व्याख्या: स्थूलमानाने पाहिले तर एखाद्या संस्थेच्या एकूण आर्थिक आराखड्याचे सादरीकरण म्हणजे आर्थिक नियोजन. संकुचित दृष्टिकोनातून पाहिले तर ठराविक क्षेत्रातील नियोजित गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजा ठरवणे याला आर्थिक नियोजन म्हणता येईल. दुसरी व्याख्या: आर्थिक नियोजनात केवळ आर्थिक कार्यांचा समावेश होतो. त्यामध्ये संस्थेची आर्थिक उद्दिष्टे, आर्थिक धोरणे आणि अर्थव्यवस्थापकीय पद्धती ठरवणे किंवा अर्थव्यवस्था पद्धती ठरवणे एवढ्याच गोष्टी येतात. म्हणजे वित्तीय नियोजनाच्या ज्या काही व्याख्या आपण बघितल्या, त्यानंतर अर्थ प्रस्तावना याचा जो काही आपण अभ्यास केला, यावरून आपल्या लक्षात येतं का वित्तीय नियोजन याचाच अर्थ व्यवसायामध्ये ज्या विभिन्न प्रकारचे जे खर्च असतात, हे खर्च भागवण्यासाठी जी काही भांडवलाची उपलब्धी आहे याला आपण निधी असं आपण म्हणतो. त्या निधींची उपलब्धी करणं यासाठी योग्य असं नियोजन करावं लागतं. त्याला आपण वित्तीय नियोजन असं आपण म्हणतो. म्हणजे वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून संस्थेचा एकूण जो आर्थिक आराखडा आहे याचं आर्थिक नियोजन केलं जातं. आणि प्रत्येक क्षेत्रातील नियोजित गोष्टी प्रत्यक्ष आणण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गरजा ठरवणे याला आपण आर्थिक नियोजन असं आपण म्हणतो. आर्थिक नियोजनामध्ये केवळ आर्थिक कार्याचा समावेश होतो असं नाही, तर त्यामध्ये संस्थेचे आर्थिक उद्दिष्ट, आर्थिक धोरणे, त्यानंतर अर्थव्यवस्था पद्धती किंवा अर्थव्यवस्थापकीय पद्धती यासारख्या गोष्टींचा समावेश देखील वित्तीय नियोजनामध्ये होतो. थोडक्यात साध्या भाषेमध्ये वित्तीय नियोजन म्हणजे नेमकं काय? तर वित्तीय नियोजन म्हणजे व्यवसायामध्ये विभिन्न खर्च भागवण्यासाठी तसेच व्यवसायाची उद्दिष्ट व आर्थिक धोरणे पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वित्ताची व्यवस्था करणं याला वित्तीय नियोजन असे म्हणतात. वित्तीय नियोजन आहे, या वित्तीय नियोजनाचं स्वरूप कसं असतं
ते आपण बघणार आहोत. वित्तीय नियोजनाचं स्वरूप, त्यामध्ये पहिलं स्वरूप आहे नियोजन. हे उद्दिष्टाभिमुख असतं. म्हणजे नियोजन करत असताना नियोजनाला उद्दिष्ट असतं. आता तुम्ही TY-BCOMचे विद्यार्थी आहात. तुम्ही TY-BCOMला आला 11वी कॉमर्स पासून तर TY-BCOM पर्यंत. याचा अर्थ कॉमर्स फॅकल्टीची निवड करत असताना तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर काहीतरी उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्यामुळेच तुम्ही TY-BCOM फॅकल्टी पर्यंत येऊन पोहोचला, BCOM पर्यंत येऊन पोहोचला. अजून देखील प्रवास थांबलेला नाही. या फॅकल्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी अजून काही वर्ष तुम्हाला शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. नियोजन करणे हा काही अंतिम उद्दिष्ट नसतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचं नियोजन करतो, नियोजन हा अंतिम उद्दिष्ट नसतो, तर नियोजन हे एक उद्दिष्ट प्राप्तीचं साधन असतं. इच्छित ध्येय प्राप्तीसाठी योगदान जर नसेल तर नियोजन निरर्थक ठरतं. म्हणूनच मी तुमचा TY-BCOMच्या मुलांचा उल्लेख यामध्ये केला. जर तुमच्याकडे ध्येय प्राप्तीसाठी नियोजन नसेल किंवा काही योगदान नसेल तर नियोजन निरर्थक ठरतं. ज्या मुलांनी कॉमर्स फॅकल्टीकडे येऊन आपला उद्देश निश्चित केलेला नाही, त्यांची BCOM होणं म्हणजे एक निरर्थकपणा आहे. हे उदाहरण म्हणून सांगितलं. मला अपेक्षा आहे की माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी BCOM फॅकल्टीकडे येण्यासाठी काही नियोजन किंवा उद्देश ठरवला असेल. सर्व प्रकारच्या योजना उद्दिष्टांतूनच निश्चित केल्या जातात. उद्दिष्ट व्यक्त किंवा अव्यक्त असू शकतात. म्हणजे तुम्हाला सगळ्याच्या योजना बनवायच्या आहेत, यासाठी काही उद्दिष्ट निश्चित केले जातात. उद्दिष्ट व्यक्त किंवा अव्यक्त असू शकतात. काही उद्दिष्ट व्यवसाय व्यक्त करू शकतो, जसं की वस्तूंची जास्तीत जास्त विक्री करणं, जास्तीत जास्त नफा मिळवणं, वित्तीय खर्चामध्ये कपात करणं, असे अनेक प्रकारचे उद्दिष्ट असू शकतात. परंतु कार्यक्षम नियोजन जर तुम्हाला करायचं असेल तर उद्दिष्ट मात्र सुनिश्चित किंवा युक्त स्वरूपाचे असावे लागतात. अशा प्रकारे नियोजन हे उद्दिष्टाभिमुख असते. म्हणजे नियोजन करत असताना नियोजनासाठी विशिष्ट प्रकारचे उद्दिष्ट हे ठरवावंच लागतं. उद्दिष्टांशिवाय नियोजन करणं शक्य होत नाही. त्यानंतर पुढील मुद्दा आहे, पुढील स्वरूप विवेकपूर्ण बौद्धिक प्रक्रिया. वित्तीय नियोजन ही एक बौद्धिक विवेकपूर्ण प्रक्रिया आहे. त्यामध्ये उत्तम कल्पकता, दूरदृष्टी व अनुमान क्षमता आवश्यक आहे. नियोजन केवळ अंदाजपंच नसतं किंवा पोकळ स्वप्ने दाखवणारं देखील नसतं. त्यासाठी वस्तुस्थितीच्या संदर्भात अंदाजावर विसंबून न राहता कृती करण्याआधी पूर्ण विचार करणे आवश्यक असते. म्हणजे नियोजन ही एक विचारात्मक प्रक्रिया आहे. सुबद्ध कृतीसाठी अनुभव व वस्तुस्थितीवर आधारित दूरदृष्टी नियोजनासाठी आवश्यक असते. म्हणजे नियोजन ही विवेकपूर्ण बौद्धिक प्रक्रिया आहे. वित्तीय नियोजन करत असताना बुद्धी आणि विवेक यांचा समन्वय यामध्ये घातला जातो. तर विवेक म्हणजे काय? चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणं, वाईट गोष्टी सोडून देणं. बुद्धीचा वापर देखील वित्तीय नियोजन करताना केला जातो. वित्तीय नियोजन करण्यासाठी
कल्पकता म्हणजे भविष्यामध्ये काय होऊ शकतं, मागील काय परिस्थिती होती, बाजारपेठेतील आर्थिक परिस्थितीनुसार वित्तीय नियोजन करण्यासाठी कुठल्या धोरणांचा अवलंब केला जाऊ शकेल, याला कल्पकता व दूरदृष्टी असं आपण म्हणतो. अनुमान क्षमता देखील आवश्यक असते. नियोजन केवळ अंदाजपंच नसतं. आपण बऱ्याच गोष्टी अंदाजपंचच करत असतो किंवा पोकळ स्वप्नही नसतं. काहीतरी पोकळ विचार नियोजनामध्ये चालत नाही. तर त्यासाठी वस्तुस्थितीच्या संदर्भात अंदाजावर विसंबून न राहता कृती करण्याआधी पूर्ण विचार करावा लागतो. म्हणजे वस्तुस्थिती काहीतरी गृहीत धरायची, काहीतरी अंदाज तयार करायचे, अंदाजावर विसंबून राहायचं असं न करता कृती करण्यासाठी आधी पूर्ण विचार यामध्ये करावा लागतो. म्हणजे नियोजन ही एक विचारात्मक प्रक्रिया आहे. सुबद्ध कृतीसाठी अनुभव व वस्तुस्थितीवर आधारित दूरदृष्टी नियोजनासाठी आवश्यक असते. म्हणजे जे काही सुबद्ध कृती, अनुभव व वस्तुस्थिती जी आहे यावर आधारित जी काही दूरदृष्टी आहे याचा वापर नियोजनामध्ये केला जातो. पुढचं स्वरूप आहे वित्तीय गरजांचा अंदाज घेणं. व्यवसाय संस्थांच्या सध्याच्या व भविष्यकालीन वित्तीय गरजांचा अंदाज घेणं म्हणजेच नियोजन. योग्य आर्थिक योजना केल्याने व्यवस्थापन कंपनीच्या एकूण भांडवलाचा अंदाज घेऊ शकते व साधन संपत्तीत जास्तीत जास्त वापर करून अकारण नुकसान टाळू शकतं. म्हणजे व्यवसायाची जी काही सध्याची व भविष्यकाळामध्ये जी वित्तीय गरज आहे याचा अंदाज घेणं याला आपण नियोजन असं आपण म्हणतो. योग्य आर्थिक योजना केल्यामुळे व्यवस्थापन कंपनीच्या एकूण भांडवलाचा अंदाज घेऊ शकतं. योग्य आर्थिक योजना तयार केल्यामुळे जे व्यवस्थापन आहे कंपनीच्या एकूण भांडवलाचा अंदाज घेऊ शकतं व साधन संपत्तीचा जास्तीत जास्त वापर करून अकारण होणारे जे नुकसान आहे अकारण होणारं नुकसान देखील यामध्ये टाळलं जातं. म्हणजे जे काही तुम्हाला जास्तीत जास्त साधन संपत्तीचा वापर यामध्ये करायचा आहे यासाठी जे होणारं अकारण नुकसान आहे हे टाळण्याचं काम देखील वित्तीय गरजांच्या माध्यमातून वित्तीय गरजांचा जो अंदाज जो केला जातो या माध्यमातून टाळता येतं. शेवटचं स्वरूप आहे जास्तीत जास्त नफ्याचं उद्दिष्ट. वित्तीय नियोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे जास्तीत जास्त नफा प्राप्त करणं. वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून जो वित्तीय खर्चाचं व प्राप्तीचं जे नियोजन केलं जातं यातून जास्तीत जास्त नफा प्राप्त करणं हे वित्तीय नियोजनाचं मुख्य उद्दिष्ट आहे. वित्तीय नियोजनात संस्थेच्या नफा निर्मिती क्षमतेस प्राधान्य दिलं जातं. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना जी संस्था जी आहे या संस्थेच्या नफा निर्मिती क्षमतेमध्ये वाढ व्हावी यासाठी याला अग्रस्थान दिलं जातं. एखाद्या व्यवसायाची आर्थिक संपत्ती निर्माण करण्याची कुवत म्हणजे नफा निर्मिती क्षमता. म्हणजे उपलब्ध पर्यायातून योग्य पर्यायाची निवड करणे नियोजनात अंतर्भूत असते. म्हणजे वित्तीय नियोजन करत असताना वित्त प्राप्त करण्यासाठी व नफ्याची निर्मिती क्षमता करण्यासाठी वित्तीय नियोजनामध्ये अनेक उपलब्ध पर्याय असतात. यातून योग्य असे जे पर्याय आहे याची निवड करण्याचं काम वित्तीय नियोजनाच्या माध्यमातून केलं जातं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे वित्तीय नियोजनाची व्याप्ती. हे आपण
पुढील लेक्चरला घेणार आहोत. या लेक्चरमधून तुम्हाला आर्थिक नियोजनाचे जे स्वरूप आहे हे पूर्णपणे लक्षात आलं असेल. आर्थिक नियोजन हा आपल्या दैनंदिन जीवनामधील व व्यवसायातील जीवनामधील सतत चालणारा व अतिशय महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. यानंतर राहिलेला भाग पुढील लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. धन्यवाद.